ऑफकोर्स मी रेफर केलंय म्हणून बोर्डावर आहे ना. त्यांना सांगा मग आता उगाच विरोध करत बसू नका म्हणा. आय थिंक मला आता या विषयावर बोलायचं नाही आणि मी बघते काय करता येईल ते. युजलेस फेलो. या कंपनीसाठी मी राबतो, सगळ्या मीटिंग्स मी अटेंड करतो, सगळे कष्ट मी घेतो आणि ऐन वेळेला या कदमला ऋषी आठवतो. आई, हा कदम माझ्या डोक्यावर बसत चाललाय आणि मला ते नकोय. रोहित, तू शांत हो. काय झालंय हे मला सगळं कळेल. आई, अगं मी कसा शांत होऊ? कदमनी सगळ्यांसमोर आज माझा इन्सल्ट केलाय. सगळ्या बोर्ड ऑफ डिरेक्टर्सनी हे ठरवलं की फायनल डिसिजनवर त्यांना ऋषीची सही हवी आहे. अगं मग जर काय ऋषीचीच सही हवी आहे तर मला कशासाठी बसवलंय त्या खुर्चीवर? मी काय बाहुलाय का? हे बघ आई, तू रेकमेंड केलं होतं म्हणून आपण कदमला बोर्ड ऑफ डिरेक्टर मध्ये घेतलंय, पण आता तो कानामागून येऊन तिखट होत चाललाय. तू माझ्या डोक्यावर बसतोय आणि ते मला नकोय. ऋषी, तू रोहित, यू डोंट वरी. मला चांगलंच माहितीये कदम असं का वागतोय, कारण ही जवेर ऋषी इथे नाहीये. मुद्दाम अपोज करतोय तो. आई, मी एक बोलू का? नाही, इतके दिवस नव्हतो बोलणार पण आज बोलतोच. तुला माहितीये कंपनीतले लोक माझ्याशी असं का वागतात? कारण तू माझ्या नंतर ऋषीला आणून सगळे महत्वाचे निर्णय त्याला घ्यायला लावलेस, सगळी पावर त्याला दिलीस म्हणून माझ्याशी असे वागतात. आणि काय, ऋषीला लोक लगेच पटवतात. मी एकटा नियमाने वागतो ना, म्हणून तिथे कोणालाही मी नकोय, ऋषी हवाय. रोहित, मी तुला परत परत तेच सांगते, ऋषीचा विषय आता इथे काढू नकोस. त्या दिवशी तो हे घर सोडून गेला नसता तर आज हा प्रश्नच उभा राहिला नसता. त्याला त्याच्या आईपेक्षा ती मुलगी महत्वाची वाटली. बरोबर आहे आई, पण हे आपण तिथे लोकांना नाही ना सांगू शकत. यू डोंट वरी. तू उद्याच्या उद्याच नोटीस काढ, पेपर्स रेडी कर. ऋषीकडे जे काही राईट्स होते ते सगळे तुझ्या नावावर करून घे. टुमॉरो ऑनवर्ड्स या कंपनीचे सगळे डिसिजन्स तू घेशील. कदाचित ऋषीला या सगळ्यात नसेल इंटरेस्ट, कारण साहेबांना आता कमळीमध्ये इंटरेस्ट आहे ना. तो तिथे त्या कमळीमध्ये रमलाय, रमू दे. पण आता पुन्हा